हाय मैत्रिणींनो, हे पा आम्ही मासे धरायला आलतो इथं, तर हे झिंगे सापडले त्याच्यात आम्हाला. हे पा केवढलेत अजून भरपूर आहेत त्याच्यात झिंगे, पण गढूळ पाणी झाल्यामुळे सापडत नाहीत आम्हाला. हे पा एवढे सापडलेत, काहीच नाही. हे हे पा त्याचे नांगे किती मोठे मोठे येतात, खेकडी सारखे आहेत का नाही? आहेत ना? दसत नाही खायला लागते ते. काय खायला? हेच तर नांगा मोडलंय, खेकडीने खाल्लाय काय ना? मेलय का हे? नाही चित्तय ते. हे फटाफट मला लाता मारतोय. हो जिवंत आहे, आता माझ्या पायाखाली आलता. मी असे मोठाले झिंगे पाहिलेच नव्हते पहिल्या ना, आता पहिली बार पाहिलेत. हे कसे मोठा मोठाले झिंगे, असे मोठा मोठा. हे याला बारीक मछली चिपकली. आम्ही बारीक बारीक मासे बी धरलेत. लई येड्यावानी करतात ह्या झिंग्यापेक्षा जास्त. हे त्यांचे पाय आहे का पवायचे, लय चातुर येते झिंगे. किती मोठे मोठे आहेत का ना, मी आता असे पाहिलेच नव्हते. थोडं कसे असतं ना, शेवाळानं भरलेत ते. शेवळा ना, जिवंत हे आणखीन. त्याचे नांगे दाखव. नांग्या तुम्हाला चावायला लावू का? चाव म्हणजे इतके मोठे नांग्या, ते इतक्याला म्हणून माणसाला समजत असेल बरं. चला माणूस आला म्हणून. एवढाच मोठा झिंगा त्या पाण्यात मेलेला होता. आम्ही खरंच लईच भारी झिंगे आहेत. मला आणखीन धरू वाटलेत, पण हे धरूनच देत नाहीत. म्हणते टाइम झालाय, घरी जायचंय. कसे दात आहेत त्याला मोठा मोठले बघा. ए खरकोटच्या सारखेच आहेत का नाही? आपल्या दातावरच दात आहेत बघा ना. हे त्याला दात्र्या गित्र्या पाना डसत नसन का? मला दगडाखाली हात घालून धरायला लावतात, डसत नाही म्हणतात. खुशाल बाई. हे पा काही वाटतं का तुम्हाला? डसलं नसतं का ते मला? आता मेलय वाटतं ते म्हणून डसा नाही. हे पा दात, 2 दात, ते बी 3 फंजाचा असं धरायचा. तू घाबरते त्याला मग? आणि मग बाई मरणाची. ह्याला पाहू ना, हे बारीक आहे ना, तर ह्याचं दात कवळेत शपथ. हे पा मुडलं दात त्याचं कवळं, हे मुडलं. आणि ह्याचं तो कितीच निब्बर आहे ना बाई. हे दात डायरेक्ट माणसावणीच आहे ना, चावलं असतं ते. याच मुंडकच फुटलंय मी आज. त्याला पाय दिलंय म्हणून फुटलं का? त्याचं मुंडक बी खात्यात. हे असे काढून हे असे खवले गेले. जाऊ दे तिकडं, दिष्ट लागन. 17-12 किलो काढतात.